हॅलो फ्रेंड, ते इकडं आहे ना, सकाळी सकाळी दरवाजा बसवायला आले होते. तर दरवाजा बसून झाला आहे. आणि बघा किती घाण झालेली घरामध्ये. आता सगळं बाहेर काढावं लागेल, आवरावं लागेल घराने. भरपूर धूळ झाली. झालं का बसून? किती साहित्य लागतं दरवाजा बसवायला. तर मस्त असं दरवाजा बसवलाय त्यांनी. आणि भरपूर घाण पण झाली घरामध्ये, सगळं बाहेर काढले आम्ही. मी इतकी धूळ उडाली ना दरवाजाची, म्हणजे ते बसवीत होते ना त्याच्यामुळे. हां, सांगते ना मामा ती कोणत्या याला बसवायचं, मी बोलत मामा. तरी बस सोफा, देवारा सगळं बाहेर घेतलेले. भरपूर अशी घाण झाली घरामध्ये. शोकेसचं पण सामान काढलेलं आहे सगळं. हे बघा, पूर्ण शोकेसमधलं पण बाहेर काढलेलं. हे बघा सगळा पसारा काढलाय बाहेर. हॅलो फ्रेंड, तर आता चालू आहे आवराआवरी. आतमध्ये दरवाजा पण बसून झाला आणि सगळं सोपा ते सगळं बाहेर काढलंय. शुक्रवारी जत्रा आहे ना, तर कपडे पण धुवायचं काम चालू आहे. आणि इकडं संपूर्ण पसारा बाहेर काढलेला आहे. आणि दरवाजा पण बसून झाला. आज थंडीमुळं लईच ताण होत होता. हे बघा इकडं सोपा ते सगळं बाहेर काढले संपूर्ण. इकडे ना सुतार मामांसाठी ना चहा ठेवलाय, तर मस्त असा उकळतोय चहा. तर इथे ना सगळे कपडे क्लीन केले, बेडशीट, गादीची खोळी वगैरे सगळे धुतले. आणि इथल्या सोप्यावरले कवर पण खराब झाले, ते पण धुवून काढले. वरती गोंधड्या पण वाद घातल्या होत्या. आणि त्यानंतर इकडं सोप्यावरले काही कवर इकडं राहिली होती, तर ते पण वाद घातले. भरपूर आज इतकी साफसफाई झाली ना, पर भरपूर अंग दुखायला लागले. हे बघा पूर्ण अशी साफसफाई म्हणजे. तरी इथे आहे ना मामांनी ना देव सगळे पण क्लीन केले सकाळी. कारण की सगळे एकूण सगळ्यांनी आवरलं तर पटपट आवरतं. त्यामुळे सकाळी मामांनी इथले देव क्लीन केले. त्यानंतर काही भांडे राहिली होती देवाची, तर ते आत्तींनी धुतले. रूम भरपूर अशी धूळ झाली, त्यामुळे सगळे रूम क्लीन केली आहे, म्हणजे पुसून घेतलेलं आहे. हे बघा सगळं सामान काढलं. ते बघा देवाऱ्यातलं पण काढलंय, खिडकीतलं पण सगळं सामान काढलं. इकडली पण रूम क्लीन केली, कारण हा दरवाजा बसवायच्याच भरपूर अशी धूळ झालती घरामध्ये पण. हे बघा तर आता सगळे रूम, म्हणजे हा रूम आणि याच्या शेजारचा रूम, हे दोन्ही पण रूम क्लीन केले. हे बघा पूर्ण साफसफाई केलेली आहे. पूर्ण साफसफाई करून घेतली. सगळे रूम, अजून तरी सोफा बाहेरच आहे. सोफा पण आणाला आतमध्ये, सोफ्यावर झटकून आणाला नाही. बघा बाहेरच आहे सोफा अजून. इकडले किचन पण पुसून घेतलं, पण किचनचे भांडे अजून आवरायचे राहिलेले आहे. आणि इकडली पण रूम पुसून घेतली, म्हणजे अख्खे रूम मी पुसलेले आहे. पण ही जास्त खराब झाली होती ही, आणि इथली शेजारची रूम, तर सगळ्या क्लीन केल्या. फ्रेंड, तर आता देव आतमध्ये आणले आणि 6:30 वाजले, तर देवाची देवपूजा केली आहे. देवाचा दिवा अगरबत्ती लावलेली आहे. आणि पिल्लू पण आली पाया पडायला. आणि मी कशी रोज संध्याकाळी दिवा लावते ना, तर तिला पण घेऊन येत असते पाया पडायला. तिला पण आवड लागते है ना पिल्लू. बाप्पा केला, तिला आवडतं बाप्पा करायला, तर आणूनी पण आणलंय तिला आज बाप्पा करायला. बाप्पा कला तच नाही, तुमच्या हाताने तिला मांडीवर घ्या ना, अंगा असं मांडीवर. हा कला बाप्पा देव बाप्पा छुकाचं थवा. मस्त असं देवाचं म्हणजे देवाला पण आवडलंय आज. तर आता फायनली सगळं पण आवरून झालंय घरामधलं. म्हणजे सकाळी सगळं घरातला पसारा काढला होता, तर सगळं आवरून झालेलं आहे. हे बघा सोपे पण घरात आणले, त्यांना कवर पण लावले, मस्त असे वाळले पण ते. आता संध्याकाळचे 7-7:30 वाजले आणि इकडं चालू आहे माझा स्वयंपाक. तर मस्त अशी खीर बनवायची आज, म्हणजे खीर शिजायला टाकलेली आहे. हे बघा
आणि म्हणजे पाण्याला उकळी आल्यानंतर इकडं दूध पण गरम करून घेतले अगोदर, तर हे दूध पण टाकायचं आहे. खिरीसाठी दूध ठेवलं होतं आज. आणि त्यानंतर आज तोंडी लावायला तर खूप छान अशी आळूची पानं आहे. तर चला आता आळूची पानं पण बनवायची आहे, म्हणजे आळूच्या वड्या पण बनवायच्या आहे आता खिरीसोबत तोंडी लावायला. आणि आठवड्यातून एकदा आळूची वडी ही खाल्लीच पाहिजे, शरीरासाठी चांगली असते. कारण की आपल्या पोटात केस जर गेलेला जर असलं ना तर आळूच्या वडीनं तो निघून जातो. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आळूची वडी ही खाल्लीच पाहिजे, शरीरासाठी चांगलं असतं. तर मस्त अशी खीर करून झालेली आहे. हे बघा, लय घट पण नाही लय पातळ पण नाही. खीर कशी अशी मिडियम म्हणजे मापातच पाहिजे. लय घट झाल्यावर पण चांगली लागत नाही, त्यामुळे लय घट नाही लय पातळ नाही. तर आळूच्या वड्या पण झाल्या आता, म्हणजे आता चुलीवरती चालू आहे गरम गरम. तर थोड्याशा आणल्या आहे मी इकडं, कारण की इकडं जेवायला बसले मामा आणि मिस्टर, तर गरम गरम देणार आहे मी. कशी झाली मामा खीर? छान झाली ना खीर, चपाती, आळूच्या वड्या. आळूच्या वड्या छान झालं ना. गावठी पानं होते बरं का, बारीक बारीक पानं होते, त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या कापल्या. बारीक पानं होते ना गावठी आळूच्या वड्या, गावठी पानाच्या आळूच्या वड्या. हा ना. तर मिस्टरांना आणि मामांना अगोदर बसवलं जेवायला, कारण की अजून चुलीवरती गरम गरम आळूच्या वड्या परतायच्या राहिल्या आहे ना, त्याच्यामुळं मग आम्ही बाकी आणू मी आत्या आम्ही मागून बसणारी. म्हटलं जरा तुम्हाला जेवायला द्यावा अगोदर. छान झालं ना खीर. देते